चला तर आज बनवूया आपण हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसा अंडा मसाला किंवा एग करी। नमस्कार, मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे मी अंडी बॉईल करायला ठेवली। आपल्याला हवी तेवढी अंडी याच्यामध्ये बॉईल करायची आहे। तर सुरुवातीला गॅसवरती एखादं भांडं ठेवायचं ज्याला जाड बेस आहे असं, आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हळूवारपणे अंडी ठेवायची आणि थोडं मीठ घालायचं आहे। सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं पाणी फक्त गरम होईपर्यंत आपल्याला हे गॅस लो ठेवायचा। नंतर हाय फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं अंडी बॉईल करून घ्यायची आहे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं एकसाथ भाजून घेणार आहे। फक्त भाजायचं आहे आपल्याला, याला जास्त शिजवायचं नाही। आणि हे छान भाजल्यावर याला काढून घ्यायचं आहे। थंड होण्यासाठी हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं। आता जवळजवळ 7 मिनिटानंतर अंडी चांगली बॉईल झाली की लगेचच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। बघा किती इझिली हे निघत आहे। फक्त 7 ते 8 मिनिटच अंडी मोठ्या गॅसवर आपल्याला बॉईल करायची, म्हणजे अगदी इझिली ते बॉईल होतात आणि त्याचं बाहेरचं आवरणसुद्धा इझिली निघतं। खूप जास्त जर अंडी बॉईल केली तर आतमधला जो एग योक आहे किंवा बलक आहे तो काळपट होतो। 7 मिनिटं जर हे बॉईल केले तर आतला जो बलक आहे तो मस्त पिवळ्या रंगाचा राहतो। ओव्हर कुक झालं तर मग ते काळपट होतात, त्यामुळे 7 मिनिटच अंडी बॉईल करायची। आता ह्याला छान मी 2 भागांमध्ये कापून घेतलं आणि ते मसाला थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून याचं पेस्ट बनवून घ्यायची। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, तर याच्यामध्ये घालायची जे आपण वाटण बनवलं होतं ते, आणि त्याला तेल सुटेपर्यंत याला मी भाजून घेतलं। आता याच्यामध्ये सुके मसाले, घरगुती लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला, धने पावडर आणि चिकन किंवा मटन मसाला आपल्याला याच्यामध्ये वापरायचा, आणि याला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाले चांगले भाजले तरच आपल्या रश्श्याला छान चव येते, म्हणून व्यवस्थित भाजायचं। लो गॅस ठेवायचा म्हणजे मसाले जळणार नाही। छान तेल सुटलं याला की याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। हा अंडा मसाला हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसा तयार होतो आणि खूप छान याची चव लागते। खूप टेस्टी हे बनतं। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा। बघा आता याला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। सुरुवातीला मी मिक्सरचं भांडं धुवून ह्याच्यामध्ये पाणी घातलं। ह्याच्यामध्ये गरम पाणी मी घालून घेतलेलं आहे। खूप जास्त पातळ हा रस्सा बनवायचा नाही, मीडियममध्ये हा ठेवायचा आहे आपल्याला, कारण हॉटेलमध्ये जास्त पातळ असा रस्सा मिळत नाही। आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून याला चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर याला छान उकळी येते। बघा मस्त हे झालेलं आहे। आता याच्यामध्ये कापून घेतलेली अंडी हळूवारपणे याच्यामध्ये सोडवायची आहे। अशा प्रकारे हे छान अंडी याच्यामध्ये घालून घेतली की याला आपल्याला 4 ते 5 मिनिटं परत शिजवून घ्यायचं आहे। हळूवारपणे याला मिक्स करायचं, जेणेकरून जो एग योक आहे किंवा बलक आहे तो अंडीच्या बाहेर येणार नाही। व्यवस्थित मिक्स करून याला झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं मसाल्यांमध्ये छान होऊ द्यायचं आहे। खूप छान अंडा मसाला हा लागतो। 4 ते 5 मिनिटानंतर मस्त अंडा मसाला आपला तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा। गरमागरम भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला पण खूप छान लागतं। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा।
अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा हा अंडा मसाला आपला तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता याला मी काढून घेते। बघा किती छान याला टेक्स्चर आलेलं आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं अंडा मसाला आपला तयार झालेला आहे। घरच्या घरी आपण ह्याला बनवू शकतो। ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।